नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला इव्हेंट नंबरचा पासवर्ड कसा तयार करायचा ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा आणि लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, क्रोमला यायचं आहे। क्रोमला EPFO सर्च करायचं आहे। EPFOच्या लिंकला क्लिक करायचं आहे। EPFOच्या लिंकला क्लिक केल्यावरती तुम्हाला राईट साईडला एक ऑनलाईन क्लेम मेंबर अकाउंट ट्रान्सफर हा ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल गाईज। तर तुम्हाला इथं ओके करायचं आहे आणि इव्हेंट नंबर आणि पासवर्ड इथे मागितला आहे। तर आपण फक्त इव्हेंट नंबर टाकून फॉरगेट पासवर्ड करून न्यू पासवर्ड तयार करणार आहोत। तर माझा ऑलरेडी पासवर्ड सेट आहे, तर मी न्यू पासवर्ड तुम्हाला तयार करून दाखवतो। तर मी माझा इव्हेंट नंबर टाकतो आणि फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करतो। तर फॉरगेट पासवर्डवरती क्लिक केल्यावर असा इंटरफेस ओपन झाल्यावरती तुम्हाला इथं तुमची माहिती फिलअप करायची आहे। इव्हेंट नंबर, नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि मोबाईल नंबर हे सगळं तुम्हाला इथं टाईप करायचं आहे। आणि हे टाईप झाल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर दिला आहे, तो कॅप्चर तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे गाईज। आणि कॅप्चर भरून झाल्यावरती तुम्हाला गेट ऑथेंटिकेशन पिनवरती क्लिक करायचं आहे। तर मी आता कॅप्चर भरतो आहे। कॅप्चर चुकला नाही पाहिजे गाईज, व्यवस्थित आला पाहिजे, नाहीतर हे तुमचं जे आहे ते फेल होईल। तर मी हे आता परत टाकतो आहे कॅप्चर। आपला कॅप्चर चुकला होता। तर कॅप्चर टाकून तुम्हाला गेट ऑथेंटिकेशन पिनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यावरती तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल गाईज। तर तुम्हाला इथं आधार कार्डवरील मोबाईल नंबरला OTP येईल, तो टाकायचा आहे आणि न्यू पासवर्ड तयार करून व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय केल्यावरती तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल गाईज। युअर पासवर्ड हॅज बीन सक्सेसफुली चेंज, सो प्लीज लॉग इन। आपला पासवर्ड चेंज झालेला आहे गाईज। तर आता आपण लॉग इन करून चेक करूया की आपला पासवर्ड चेंज झाला आहे की नाही। तर मी तुम्हाला आता लॉग इन करून दाखवतो। तर आता आपण इथं आलेलो आहोत। तर इथं आपण इव्हेंट नंबर आणि जो आपण पासवर्ड क्रिएट केला आहे तो टाकून साइन इन करणार आहोत। तर मी तुम्हाला इव्हेंट नंबर आणि पासवर्ड टाकून साइन इन करून दाखवतो की माझा पासवर्ड चेंज झाला आहे की नाही। तर आता आपण इव्हेंट नंबर टाकूया। इव्हेंट नंबर टाकून साइन केल्यावरती तुम्हाला एक असा इंटरफेस ओपन होईल गाईज, जे की तुमच्या आधार कार्ड नंबरवरती एक OTP जाईल। तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मला OTP आलेला आहे, तर मी OTP टाकून सबमिट करून तुम्हाला दाखवतो। तर OTP टाकल्यावरती सबमिट बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला असा एक इंटरफेस ओपन होईल। तर तुम्ही बघू शकता गाईज की आपली जी लॉगिंग प्रोसेस पूर्ण झालेली आहे। म्हणजे आपला पासवर्ड जो आहे तो सक्सेसफुली चेंज झालेला आहे। इथं आपला डॅशबोर्ड ओपन झालेला आहे। आपलं नेम, इव्हेंट नंबर, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर हे पूर्ण आलेलं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।